रत्नागिरी शहराचं प्रवेशद्वार आणि मुख्य केंद्र मानल्या जाणाऱ्या मारुती मंदिर येथील सुशोभीकरण सध्या परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलं आहे। नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या आयलंडवर परप्रांतीय फेरीवाल्यांनी चक्क कपडे वाळत टाकले आहेत। त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न आता गंभीर झाला आहे। या अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणीही आता केली जात आहे। काही काळापूर्वी मारुती मंदिर परिसराचं रूप पालटण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते। या ठिकाणी सुंदर आयलंड, विद्युत रोषणाई आणि रेलिंग बसवून परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं। मात्र गेल्या काही दिवसापासून या आयलंडच्या रेलिंगचा वापर परप्रांतीय फेरीवाले आपले कपडे वाळत घालण्यासाठी आणि विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी करत आहेत। यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा तर पोहोचतच आहे, शिवाय शिस्तीचाही फज्जा उडाला आहे। रत्नागिरी हे पर्यटनाचं केंद्र असल्याने मारुती मंदिर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते। मात्र मुख्य चौकातच अशा प्रकारे अस्ताव्यस्त पसरलेले कपडे पाहून पर्यटकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आम्ही रत्नागिरीचे सौंदर्य पाहण्यासाठी येतो, मात्र मुख्य चौकातच अशी परिस्थिती असेल तर शहराची प्रतिमा काय राहणार, असा सवालही यावेळी एका पर्यटकाने उपस्थित केला। हे फेरीवाले कोणत्याही परवानगीशिवाय या जागेचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी करत आहेत। यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे। प्रशासन केवळ कागदावरच सुशोभीकरण करते का, प्रत्यक्षात त्याची निगा राखण्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवालही स्थानिक नागरिकांकडून विचारण्यात येत आहे। या परिसरात पुन्हा फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांची गस्त वाढवावी, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे। आता या प्रकरणावर नगर परिषद काय पाऊल उचलणार याकडे आता सर्व रत्नागिरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।